श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर बऱ्याच लोकांचा प्रश्न होता, बऱ्याच लोकांच्या मनात आपला जो भ्रम आहे नवरात्री विषयी, पाठ करण्याविषयी, तो मी तुम्हाला सांगेन की आपले आता नवरात्र येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मी टाकला की बऱ्याच लोकांचा मेसेज आला किंवा मेल आला की आपल्याला जर 14 पाठ करायचे असले तर कसं करावं, म्हणून मी मागचा जो व्हिडिओ बनवलेला होता आपला, तर दुर्गा सप्तशती जो आपला ग्रंथ आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं ते मी टाकलेले मागच्या व्हिडिओमध्ये। जर कोणाला करायचं असेल पारायण तर कसं करावं त्याविषयी माहिती दिलेली आहे। तर पारायण करताना कोणते नियम, कोणत्या अटी आहेत किंवा सगळं काही दिलेलं आहे व्यवस्थित, कसा वाचावा पाठ। तर आज मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपण 14 पाठ जर केले तर नवचंडी केल्याचे पुण्य मिळत असते, हे मी बोललेली होती तुम्हाला। तर बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की 14 पाठ जर आपण केले तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोलली होती बघा, दुर्गा सप्तशती पाठ असा करायचा म्हणून, तर ते पूर्ण वाचायचं का, हा प्रश्न आहे मनात। त्याच्यानंतर दुसरा असेल की जी कुलस्त्री असते म्हणजे लेडीज जी असते तिनेच, त्या व्यक्तीनेच करायचा का। बऱ्याच लोक म्हणजे असं असतं की कुलस्त्रीनेच कुलस्वामिनीची पूजा करायला पाहिजे म्हणून, असं पण आहे। तर मी तुम्हाला सांगेल की तसं काही एक नसतं, आपण कुणीही पाठ करू शकतो आपल्या इच्छेनुसार। आपल्या घरात जर पाठ करायचे असतील तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोलली की आपल्याला 14 जर आपल्या घरात करायचे आहे तर कुणीही करू शकतात सगळे मिळून। ते एक झालं। तो बिना संकल्पयुक्त असे आपण 14 पाठ करायचे, म्हणजे आपल्या घरात नुसती सेवा करायची आहे म्हणून आपण ते करू शकतो की आपल्या घरात 14 पाठ व्हायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यासाठी आता मी तुम्हाला आजचा विषय असा आहे की दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करायचे आहेत पण संकल्पयुक्त करायचे आहेत। मी तुम्हाला मागे बोललेली होती की आपण बिना संकल्पयुक्त सेवा जी करत असतो ती खूप प्रेमाने स्वीकारत असतात देव जे असतात ते, किंवा संकल्पयुक्त जर सेवा केली त्याचं थोडं नियम असतात किंवा हे असतं, तेच बोलेन मी तुम्हाला की नियम वगैरे अटी वगैरे असतात का, असं बऱ्याच लोकांना प्रश्न असेल म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपण जर दुर्गा सप्तशती पाठ केला तर काय करायचं। संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली दुर्गा सप्तशती पाठाची तर तुम्हाला वेळ एक ठेवावी लागेल, हे लक्षात घ्या। कारण आपण बघा, जेव्हा आपण करत असतो पारायण वगैरे करतो बघा, गुरुचरित्राचं पारायण करतो आपण, संकल्पयुक्त सेवा करत असतो ती, मग तिचा वेळ एकच असतो, वाचनाचा एकच वेळ ठेवतो, वाचनाला बसायचा, हे लक्षात घ्या। तसं आपण ह्या गोष्टीही करायच्या आहेत। कारण का ठेवतो, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण रात्रीला करत असतो बरोबर, रात्री 12ला, मग 12चा एकच टाइम का ठेवत असतो, कारण का जेव्हा आपण संकल्प करत असतो, संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपली काहीतरी आशा असते मनामध्ये की आपल्याला देवाकडून काहीतरी हवंय, किंवा संकल्पयुक्त असं बोललं जातं की इच्छा पूर्ण होते बरोबर। तर आणि त्या वेळेवर संकल्प केल्यानंतर आपण जे बोलतो, देवांना जे आमंत्रण देत असतो एका प्रकारे, समजलं तुम्हाला, की आपण जे संकल्पयुक्त सेवा करतो त्याच्यात आपण देवाची भांदील असतो, देवांना आमंत्रण देत असतो एका प्रकारे की मी संकल्पामध्ये बोललेलो असतो आपण, तर देव आपले येत असतात। तुम्ही साधंही गेलं तरीही येतात, त्याबद्दल इश्यू नाही, पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो परफेक्ट टाइम एक ठेवायचा असतो आपल्याला, म्हणजे त्या काळामध्ये देव आपली पोथी ऐकायला आपल्या बाजूला येत असतात, हे लक्षात घ्या। तर आपण जसं संकल्पयुक्त सेवा गुरुचरित्राची करतो तेव्हा आपण आसन बाजूला ठेवतो का, तर आपल्याला दत्त महाराज भेटायला येत असतात। व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो तेव्हा पण आपण आसन बाजूला ठेवतो का, तर व्यंकटेश भगवान आपल्याला भेटायला येत असतात। त्या प्रकारेच आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ जर संकल्पयुक्त करायचे असतील तर त्याचा म्हणजे वेळ एक ठेवा, असं मी सांगेल तुम्हाला की एका वेळेला वाचा। तुमचा वेळ बघा कोणता निघत असेल त्या वेळेनुसार तुम्ही वाचा। आपण पाठ केव्हाही वाचू शकतो, त्याला काही म्हणजे हे नाही की सकाळीच वाचावं की दुपारीच वाचावं की संध्याकाळी वाचावं। पण एक मी तुम्हाला सांगेल की पाठ वाचायचं जर असेल, कुलस्वामिनी आईचा असं एक आहे की आपण जेवणाच्या आधीच आपल्याला पाठ वाचायचं असं, हे लक्षात घ्या। फराळ किंवा जेवण करणार असणार तुम्ही, 9 दिवसामध्ये तुम्ही उपवास केला नाही केला, आईचं काही म्हणणं नाही की तू माझ्यासाठी उपवासच कर बाई, त्यांचं नाही। आपली तब्येत खूप महत्वाची असते, तुम्ही उपवास करत असाल, होत असेल तर उपवास करा, उपवासाचं काही घेणं देणं नाहीये।
पाठासोबत, ग्रंथासोबत किंवा आपल्या पारायणासोबत, हे लक्षात घ्या. संकल्प आपण करणं म्हणजे फक्त एवढं सांगेन तुम्हाला की जेवणाच्या आधी प्रयत्न करा आपला की पाठ होतील असं. आणि 14 पाठ कशा प्रकारे करायचे 9 दिवसात ते पण मी तुम्हाला सांगते की रोज किती अध्याय वाचायचे, कसं करू शकतात. तर आता दुसरा प्रश्न त्याच्यातला येईल की मग आपण जर पारायण करणार आहोत, पाठ करणार आहोत, 14 पाठ जर आपल्याला करायचे तुम्हाला संकल्पयुक्त, संकल्प पहिल्या दिवशी घ्यायचा, घटस्थापना होईल ते होईल, त्या दिवशी वेळ होऊन जाईल, आपण मान्य करू शकतो. तर त्या दिवशी तुम्ही एक पाठ घेऊ शकतात. आणि मग तुमच्या मनातला सगळ्यांचा एकच प्रश्न तो म्हणजे काय, तर ताई मग हे जे सगळं दिलेलं होतं ते आपण त्या दिवशी मी बोललेली तुम्हाला, जसं आता दुर्गा सप्तशती पाठ वाचायच्या आधी आपल्याला काय काय वाचायचं, दुर्गाष्टोत्तर, नामावली, दिव्य कवच, अर्गला स्तोत्र, कीलकम स्तोत्र, या गोष्टी वाचायच्या आहेत का, हा सगळ्यांचा एक प्रश्न आलेला आहे. त्यामुळेच मी त्या ताईंनी विचारून म्हटलं, बऱ्याच लोकांचा मेल आलेला आहे, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते, कोणाकोणाला रिप्लाय देण्यापेक्षा व्यवस्थित बोललेलं बरं सगळ्यांसोबत, आणि मनातल्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल. तर तुम्हाला सांगेल की रोज जर तुम्ही संकल्पयुक्त 14 पाठ करणार असणार तर हे काही एक वाचायचं गरज नाही, हे मी तुम्हाला सांगेल. कारण मी स्वतः तसं करत असते. ते वाचायचे तुम्हाला तुमची इच्छा आहे ते तुम्ही संध्याकाळी वाचू शकतात, त्याला काही एक नाही. दिव्य कवच, अर्गला स्तोत्र, कीलकम स्तोत्र हे आपण संध्याकाळी पण सेवा करू शकतो जर तुम्हाला करायची असेल तर. पण पाठ मात्र आपल्याला जेवणाच्या आधी, फराळ करायच्या आधी करून घ्यायचे असतात. म्हणजे प्रयत्न करायचा. हा ठीक आहे, गोळ्या औषधी चालू आहे, तुमची तब्येत बरी नाही, ह्या गोष्टी असतील तर अवश्य तुम्ही थोडा आहार घ्या, नंतर करा, दुसरं काय नाही. कारण सकाळी आपण फ्रेश असतो, सकाळी कसं पाठ केल्याने मन प्रसन्न राहतं, त्यामुळे आपण पटापट होऊन जातं वाचन. खाल्ल्यानंतर आळस पण येतो जरा, म्हणून. आणि दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं तेच महत्व आहे की सकाळी केलेलं बेस्ट असतं एकदम. तर तुम्ही तुमच्या टायमानुसार सकाळी करू शकतात. संध्याकाळी नवरात्रीमध्ये करायच्या सेवा कोणत्या असतात आपल्याला केंद्रात सांगितलं जातं बघा. 99 मंत्र, दुर्गा सप्तशती पाठ, श्री सूक्त, सिद्ध कुंजिका स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्र, देव्यापराध स्तोत्र, ललिता सहस्रनाम, गायत्री सहस्रनाम इत्यादी स्तोत्र जे आहेत ते यथाशक्ती पठण करायचे आहे. आपल्याला यथाशक्ती पठण करायचे आहे. म्हणजे मग हे आपल्याला जर वाचायचं असेल ना, आपण संध्याकाळी वाचू शकतो. हे स्तोत्र मंत्र काय आहे ना, तुम्ही संध्याकाळी करा. पण पाठ मात्र जर आपण करणार आहोत संकल्पयुक्त सेवा, जे सगळ्यात आधी आपली संकल्पयुक्त सेवा कंप्लीट करायचा प्रयत्न पाहिजे आपला. कारण आपले भांदील असतो देवीच्या याच्यात, हे लक्षात घ्या. मग तुम्ही 9 दिवसामध्ये कसे पाठ घ्यायचे ते मी तुम्हाला सांगेल. कोणत्या दिवशी किती पाठ वाचायचे तेही मी तुम्हाला सांगते. हे बघा, पहिल्या दिवशी आपल्याला घटस्थापना राहील, त्यामुळे उशीर होईल. त्या दिवशी एकच पाठ घ्यायचा आपण 3ही घेऊ शकता. तुम्हाला जर घ्यायचे असतील की आज मला वेळ आहे आणि बसून करून घ्यायचंय, किंवा तुम्ही जॉब असेल किंवा काही तुमच्या वेळेनुसार पण मागे पुढे करू शकतात, काही एक हरकत नाही. फक्त आपण संख्या लिहून ठेवायची व्यवस्थित की आपले किती पाठ झाले, कमी जास्त व्हायला नको. कारण 14 पाठाचं तुम्हाला तसंच बोलली मी, खूप महत्व आहे. 14 करा, 28 करा, आपल्या याच्यावरती आहे. पण संकल्पयुक्त सेवा केली तेच सांगेल की भांदील असतो म्हणून ही परफेक्टली व्हायला पाहिजे आपली. तुम्ही बाकी मंत्रस्तोत्र नाही बोलले तरीही चालेल. तुम्ही 1 ते 13 अध्याय जे आहेत आपले देवीचे, ते 13 अध्याय घ्यायचे आहेत. म्हणजे एक पाठ, एक पारायण पूर्ण होतं. एक पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र जे ते बोलायचंच आहे. पाठ सुरू करायच्या आधी स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे. 99 मंत्र एक माळ घ्यायची आहे. 1 ते 13 अध्याय घ्यायचे आहेत. अध्याय केल्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. तर एवढी सेवा तुम्ही मग संकल्पयुक्त सेवेमध्ये जाईल आपली. जय जयकार घ्यायला विसरू नका. प्रत्येक अध्यायाला घेतलं तर अतिउत्तम. जय जयकारला काही एक लागत नाही जय जयकार करायला, हे लक्षात घ्या. जय जयकार कसा करायचा त्या दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला. 1 अध्याय झाला जय जयकार घ्या, 2 अध्याय झाले जय जयकार घ्या. आपल्या केंद्रातही घेण्यात येतात. जेव्हा आपला दुर्गा सप्तशती पाठ करतात ना, आम्ही स्वतः म्हणजे जातो तेव्हा बघतो तर प्रत्येक अध्यायाला जय जयकार घेतला जातो. महाराजांचं गुरुचरित्र लावलेलं त्यावेळेस तर विडा सुद्धा होता. प्रत्येक विडा जेव्हा आपला होम हवन केलं जातं, विड्याचा दिला जातो, प्रत्येक अध्यायाला दिला जातो होम मध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण जय जयकार खूप प्रिय असतो आईला आणि आपण जय जयकार करायचा असतो. उदय लक्षात घ्या. डोक्यावर पदर घ्यायचा. कधी पण स्त्रियांनी
कुलस्त्री असो, मुलगी असो, कोणी असो, स्त्रियांनी खास करून डोक्यावर पदर घ्यायला विसरू नका. माझ्या माता बहिणींना सांगेल, जेव्हा आपण पाठ वाचत असतो आणि जय जयकार करत असतो, उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. हा 3 वेळा जय जयकार करायचा आहे आपल्याला. एक अध्याय झाला की जय जयकार करायचा, 2 झाले की जय जयकार करायचा. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. ही झाली संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ करायची पद्धत. ही माझ्यापर्यंत जी मी माझ्या घरात करत असते ती मी तुम्हाला शेअर केली. मला बाकी माहिती नाही, म्हणजे कोण कसं करतं किंवा कोणाची काय पद्धत आहे, पण माझी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते. हे लक्षात घ्या. माझे उपवास असतात 9 दिवस, त्यामुळे मी फराळ असतो. फराळच्या आधी मी पटापट सकाळी सेवा करून घेते. तर अशा प्रकारे आपण करायचं आहे, त्याबद्दल काही हरकत नाही. मग ताई मला वेळ आहे, मग मी आज 3-4 आरामात करा. तुमच्याकडनं समजा वेळ आहे, एखाद्या दिवशी काही कामं नाहीयेत, गावी गेले किंवा कोणी सुट्टी आहे, तर आरामात तुम्ही कितीही पाठ करू शकतात एका दिवसात. तुम्हाला जर ह्या 9 दिवसामध्ये कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर हे लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण, पाठ जे 14 आहेत, संकल्पयुक्त पारायण या प्रकारे आपण करू शकतो. आणि सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगेल की आपल्याला जसं महाराजांचं नामस्मरणाला महत्व आहे, तसंच दुर्गा मातेचा जो 99 मंत्र आहे त्या मंत्राला खूप महत्व आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राला खूप महत्व आहे. सगळ्यांनी कोणाच्या घरी न जाता कोणाची कूट करू नका. निंदा नालस्ती करण्यापेक्षा आपला मंत्र जप चालू ठेवायचा 9 दिवस. तुम्ही जर कोणासमोर कूट केलं, निंदा नालस्ती केली, परान्न भक्षण केलं, तुमची सेवा व्यर्थ आहे. आधीच सांगते. तुम्ही बोलाल एवढी सेवा केली आणि फळ भेटलं नाही, ह्या गोष्टी करू नका. त्यामुळे आपण कोणाच्या घरी जायचं नाही, घेणं नाही, देणं नाही. आपलं देवी मातेचा जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना नामस्मरण चालू असतं, त्या प्रकारे आपल्याला देवीच्या नाद, म्हणजे जो नाद लागला पाहिजे 9 दिवस, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची. अजून खूप सुंदर अशी सेवा आहे सिद्धपुंजिका स्तोत्राची, ती पण मी तुम्हाला सांगेल. खूप सुंदर सेवा आहे. जर ती तुम्हाला करायची असेल तर तीही करू शकतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी त्या सेवेची माहिती सांगते तुम्हाला. घटस्थापना कशी करायची त्याविषयी पण व्हिडिओ टाकते. तर आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू एकामागे एक टाकत राहील मी, तर बघत चला. आणि या प्रकारे सेवा करा. तुम्हाला काही मनात भ्रम असेल, शंका असेल तर नक्कीच विचारा. मी पुरेपूर प्रयत्न करेल माहिती देण्याचा. आणि तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की विचारा. काहीही प्रश्न असू द्या, मी नक्कीच मला माहिती असेल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. अजून मी तुम्हाला एक सांगेल की जर समजा ह्या 9 दिवसामध्ये तुमचं कुलस्वामिनी आईचं मंदिर असेल, ठीक आहे, कुलस्वामिनी आईचं मंदिर असेल किंवा महालक्ष्मी माता कुठली देवीचं मंदिर असू द्या, नाही मंदिर भेटलं बघा, तुम्हाला सांगेल मी, तर निदान आपल्या देव्या असतात बसलेल्या, बरोबर, देव्या बसलेल्या असतात, मोठ्या मोठ्या देवी असतात, तर तिथेही तुम्ही पाठ वाचला अगदी तरीही चालेल. पण तुम्हाला एक सांगेल, घरात तर आपण केलं तरीही चालतील पाठ, पण जर ह्या 14 पाठ मध्ये तुम्ही जर मंदिरात जाऊन जर पाठ केला, तुमच्या मागे मी व्हिडिओ टाकलेला होता की आपण जर मंदिरात जाऊन जर पाठ केला किंवा पारायण केलं, त्याचं फळ हे कुणीही आणू शकत नाही, एवढं फळ असतं, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला जर चान्स भेटला, मी सांगेल मंदिरात जाऊन किंवा देवीचं कुलस्वामिनीचं मंदिर असू द्या, महालक्ष्मी मातेचं मंदिर असू द्या, आपली सप्तशृंगी मातेचं मंदिर असू द्या, कुठल्याही मंदिरात, देवीच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही पारायण केलं, ते पारायण याच्यात जोडलं तरीही चालेल, पण तुमचं फळ जे असतं ना ते अनन्य असेल, खूप मोठं फळ भेटतं याचं, ते आपण म्हणजे विचारही करू शकत नाही, एवढं त्याचं पुण्य मिळेल आपल्याला, अगणित पुण्य असतं. फक्त आपल्याला काय करायचंय, आपला ग्रंथ, हे लक्षात ठेवा, कोणाचा ग्रंथ घ्यायचा नाही, आपला ग्रंथ कोणाला द्यायचा नाही, जपमाळ आपली पाहिजे, कोणाची माळ घ्यायची नाही, आपली कोणाला द्यायची नाही, आणि आसन, या 3 गोष्टी आयुष्यभर या आपल्याच वापरायच्या. ते गुरुचरित्राचं पारायण हो, व्यंकटेश भगवानांचं हो, किंवा दुर्गा सप्तशती हो, कुठलंही पारायण करा, काही करा, ग्रंथ आपला, माळ आपली आणि आसन आपलं, ह्या 3 गोष्टी कोणाच्या घ्यायच्या नाही, तर आपण स्वतः आणि
आपलं कोणाला द्यायचं नाही. आपली माळ नाही आपल्याजवळ, मोजायला अर्थ नाहीये. मनातल्या मनात डोळे बंद करा, हात जोडा, मंत्र जप, नामस्मरण चालू करायचं आहे. देवी बोलत नाही तुला माळच पाहिजे, पण दुसऱ्याची माळ घ्यायची नाही हातात, हे लक्षात घ्या. आपलं पुण्य हे दुसऱ्याला जात असतं, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या परीने थोडी असती सेवा, तर पण दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही, हे लक्षात घ्या. तर ही होती माहिती. आपली संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा त्याची माहिती. कशी वाटली, काय वाटली नक्की सांगा. तुम्हाला शंका असेल तर नक्कीच विचारा. चला मग इथे सांगते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच ज्यांना हवी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये टाका.